नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 ऑगस्ट 2026. आजपासून राज्यातला हवामान अंदाज देणार आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून राज्यात सध्या तरी असा मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतला. फक्त 1-2 तारखेला इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र सरी 1 सप्टेंबर 2 सप्टेंबरच्या दरम्यान येतील, म्हणून तिकडे थोडा वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सध्या तरी म्हणजे स्थानिक वातावरण तयार होणं, तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडू शकतो. खूप मोठा पाऊस नाही, राज्यात सर्वदूरचा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात फक्त आता जर पाऊस येणार आहे तर फक्त विदर्भात मात्र 5 सप्टेंबरला म्हणजे 4, 5, 6 सप्टेंबरच्या दरम्यान विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या परिसरामध्ये मात्र 4, 5, 6 सप्टेंबरच्या दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. मग राज्यातली परिस्थिती काय राहणार आहे? राज्यात चांगला सर्वदूरचा पाऊस सध्या तरी मध्ये एवढा नाही, फक्त मात्र 10 तारखेमध्ये 12 सप्टेंबरच्या नंतर म्हणजे जवळपास मग 12 सप्टेंबरच्या नंतर परत एक राज्यात वातावरण तयार होणार आहे. मग सप्टेंबरमध्ये मात्र 12 सप्टेंबरच्या नंतर राज्यात चांगलं वातावरण तयार होऊन सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण सध्या तरी राज्यात असा मोठा पाऊस नाही, स्थानिक वातावरण तयार होऊनच पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीचे नियोजन करायचं. सध्या हे 28, 29, 30, 31 तारखेपर्यंत ऑगस्टपर्यंत या महिन्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊनच पाऊस असणार आहे, म्हणजे सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा आणि आपण आपल्या शेतीचे नियोजन करायचं. मग राज्यात मात्र सप्टेंबरच्या म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये 5, 6, 7 सप्टेंबरच्या दरम्यान मग विदर्भाकडेच पावसाचा जोर असणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी मोठा पाऊस सर्वदूरचा नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. 6 सप्टेंबरच्या दरम्यान मग ते पाऊस कसा असणार आहे? मग ते एक कमी दाबाचा पट्टा आहे, ते काय होणार आहे? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये असं तिकडं नाशिककडे जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या पट्ट्यातल्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. तिकडं पाऊस असल्यामुळे काय होईल, मराठवाड्यामध्ये मग परभणी जिल्हा, नांदेड, हिंगोली आणि जालना, संभाजीनगर इकडे मग थोडाफार रिमझिम पाऊस म्हणजे 5, 6, 7 सप्टेंबरच्या दरम्यान येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व त्या मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मात्र मोठा पाऊस मात्र चांगला वडे नाले वाहतील असा पाऊस मात्र फक्त सप्टेंबरच्या मध्ये 12 सप्टेंबरच्या नंतर मध्ये दरवर्षी काय होतं की 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान पाऊस येतोय, म्हणून हे ते अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर चांगला जर पाऊस पाहिजे असेल तर महाराष्ट्रात दुसरा आठवडा बघावा लागेल, म्हणजे 12 तारखेच्या नंतर मग सर्वदूर पडणारा पाऊस मग राज्यातनं मग सप्टेंबरच्या म्हणजे 12 सप्टेंबरच्या नंतरच असणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सध्या तरी सर्वदूर नाही, पश्चिम महाराष्ट्रात देखील असाच सरी राहतील, स्थानिक वातावरण तयार होऊनच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टी म्हणजे कोल्हापूर पासून ते पालघर पर्यंत इगतपुरी ते मात्र घाट माथ्याचा पाऊस ते चालूच राहणार आहे, म्हणून त्या अंदाज लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील अधूनमधून सरी चालूच राहतील, म्हणून ते लक्षात येतं. जुन्नर, अकोले त्या भागात देखील थोडंफार सरी राहतील, म्हणून हे लक्षात येतं. इगतपुरीकडे मात्र जोराचा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पण राज्यात सध्या तरी आता म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत असं मोठा सर्वदूर पडेल असा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. आणि तसेच चांगला पाऊस फक्त विदर्भातल्या लोकांना पाहायला भेटणार आहे, कारण की ते 5, 6, 7 सप्टेंबरला आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातल्या सर्व पश्चिम महाराष्ट्र झालं, इकडं उत्तर महाराष्ट्र झालं, मराठवाड्याचे बीड जिल्हा, लातूर, धाराशिव त्या जिल्ह्यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे, कारण की ना तिकडं मात्र सध्या तरी असा मोठा पाऊस आता सध्या तरी नाही म्हणजे नसणार आहे, म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांचं नियोजन करायचं. आणि राज्यात जर सर्वदूर सगळीकडे वडे नाले वाहून असा जर पाऊस पाहिजे असेल तर परतीच जात असा पडणार आहे. आणि 12 सप्टेंबरच्या नंतर मग ते एक कमी दाबाचा पट्टा ते होईल आणि ते पाऊस मात्र येईल, मग ते त्या पावसावर
मग राज्यातल्या शेतकऱ्याचं भवितव्य असणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. राज्यात सध्या तरी सर्वदूर पडणारा मोठा पाऊस सध्या तरी नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा